आम्ही जात आहोत आता सिद्धिविनायकला. तुम्ही सिद्धिविनायकला कधीतरी काकड आरती अटेंड करायला या. मस्त एकदम. गणपती बाप्पा मोरया. ड्रायव्हर टाटा असं म्हणतायत की साई जो आहे माझ्या या टॅक्सी मध्ये मावत नाहीये म्हणून त्याला 50%. सिद्धिविनायकचं दर्शन झालं, अजिंक्याचं आरतीमध्ये झोपून झालं, हर्षदचं ब्रेकफास्टची पार्टी देऊन झाली, साईचं टॅक्सीची छप्पर तोडून झालं. यारे यावालं यारे या तारे या पालखी निघाली राजाची गाणं प्ले केलं ते प्ले केलं. त्याच्यातली एक स्टँडा आहे जे मला तुम्हाला परत ऐकवायचंय, ते तुम्ही ऐका प्लीज. सो सुप्रभात मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग, हॅपी इंडिपेंडन्स डे टू एव्हरी इंडियन वॉचिंग दिस व्हिडिओ. आम्ही जात आहोत आता सिद्धिविनायकला. आता वाजलेले आहेत सकाळचे 3 आणि हर्षद, मी, अजिंक्य आणि साई आम्ही आता जात आहोत सिद्धिविनायकला. सो बरेच दिवसापासून हा प्लॅन होता आणि 15 ऑगस्ट आणि सिद्धिविनायक हे समीकरण माझं आणि बाप्पाचं तर खूप जुनं आहे. बरेच वर्षापासून मी 15 ऑगस्टला सिद्धिविनायकला जातोय. आज मुहूर्त इव्हेंट्सची 11वी ॲनिव्हर्सरी आहे, 11th फाउंडेशन डे ऑफ मुहूर्त इव्हेंट्स. सो तेही स्पेशल ऑकेजन आहे आणि त्यासाठी देखील बाप्पाला थँक्यू म्हणण्यासाठी थेट सिद्धिविनायकला जातोय. काकड आरतीचा प्लॅन आहे, काकड आरती अटेंड करायची आहे. सो बघूया आता, लगेच कॅब करूया आणि सिद्धिविनायक. रुका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बैठो. गणपती बाप्पा. मैं गया जहाँ पे बस तेरी याद जो मेरे साथ थी मुझको तड़पा फिर रुलाती. सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस मेरा प्यार ही. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम. कसं झालं दर्शन? काय कोणतरी बोलत होता की आरती नाही भेटणार. ते काय असतं ना ताई इकडे, ते काय असतं ना रे, की जर भक्ती खरी असेल ना आपली तर ना काकड आरती मिळणार. समजलं? ती कधीच मुकणार नाही. बाप्पाची साथ पाहिजे फक्त. आणि अकोर्लीच्या राजाची पण. हो. तर मंडळी, सालाबादाप्रमाणे यंदाही 15 ऑगस्टच्या दिवशी मी सिद्धिविनायकला आलेलो आणि खूप छान पद्धतीने दर्शन झालेलं आहे. काकड आरती सुद्धा भेटलेली आहे. म्हणजेच मला असं वाटतं की मी 3 वाजता घरातून निघालोय. 3 वाजता घरातून निघाल्यानंतर इथे आम्ही 4:45ला पोहोचलो आणि प्रॉपर एकदम परफेक्ट 5:15ला आम्हाला मंदिरात एंट्री मिळाली आणि गाभाऱ्याचं ते दार आहे ते 5:30ला ओपन झालं आणि लगेच आरती चालू झाली. 6 वाजेपर्यंत ती आरती चालली. आणि तुम्ही सिद्धिविनायकला कधीतरी काकड आरती अटेंड करायला या. इतकी सुंदर आरती असते ना, म्हणजे तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल एकदम. आणि सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या मित्रांसोबत काकड आरतीसाठी सिद्धिविनायकला आलेलो. दरवर्षी मी 15 ऑगस्टला येतो, पण यंदा काकड आरती सुद्धा अटेंड झाली. खूप भारी वाटते, खूप मस्त वाटतंय. आणि माझ्यासोबत हे माझे यार आहेत दरवर्षीप्रमाणे. कसं झालं दर्शन? एकदम भारी. मस्त एकदम. गणपती बाप्पा मोरया.
बोल रहे थे आप जरा बोलो ना प्लीज. इको चाहिए भाई. इको गाड़ी लगेगा मेरे लिए. इको गाड़ी क्यों लगेगा. नहीं बट वैगनर में बैठ के इथे ड्रायव्हर चाचा असं म्हणतायत की साई जो आहे तो अशा या टॅक्सी मध्ये मावत नाहीये म्हणून त्याला इको लागणार आहे. काहीतरी लफडा झालाय वाटते. नको नको शिवी नको आज. आम्ही आज इकडे आता प्लाझा जवळ द हिस्टॉरिक प्लाझा सिनेमा. आपल्या अकोर्लीच्या राहायचं पण सांग. आज मंडप हा हा काय हो. हो तर अजून एक महत्वाची गोष्ट 10 वाजता 10 नाही 11 ना 11 वाजता आज अकोर्लीच्या राजाचं मंडप पूजन आहे आणि आम्ही सर्व तिथे 10 वाजता जमणार आहोत. आणि जर का अजिंक्य जागा राहिला जे आम्हाला नाही वाटत तो जागा राहील तर तो येईल मध्ये पेंगतोय तो. का. आरती मध्ये पेंगतोय का? असं 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 करून. अरे भाई नाता है. सोया ना आता की नहीं. अरे बीच में झपकी निकाला. 2 बार देखा देखो. एक्सेप्टेड. मंडप पूजनला कल्टी.com होणारा माणूस. कल्टी.com एक ही है भाई. अच्छा मग ठीक आहे ऑन कॅमेरा तू बोल एक गोष्ट. तू मंडप पूजनला येणार की नाही. नहीं 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 वो सब मत बता. तो आएगा मैं. हर्षद तू येणारच की नाही मंडप पूजनला. येणार. काढले बाबा प्रॉपर. कल्टी.com आणि तो जो पुढे बसला ना साई तो आहे टांग.com. आता ते नाही नाही पण आधी काय टांग.com काय आहे त्याचं कारण काय. अरे निघालो लवकर अर्ध्या रस्त्यात पोहोचला आणि आम्हाला काय बोलतोय माहिती का की अरे निघाले लवकर या. मी वाट बघतोय तुमची बोलते. खूप डाएट केलंय. हर्षदाला पाठी देणार आहे. हर्षद काय बोलतो 50%. आमची शिवली. कमिंग टू रामाश्रे. मस्त आहे. आम्ही मागवलेला मैसूर मसाला डोसा ना. मैसूर मसाला डोसा मी शोधत होतो याच्यामध्ये ना बीट वगैरे शोधत होतो मी पण याच्यामध्ये बीट वीट काय दिसला नाही मला. मला वाटलं की कसा टेस्ट असेल पण बेस्ट होती. एक नंबर. थोड़ा ही रहता है हाँ लेकिन उसको टाइम नहीं लगता है ना. तुरंत आता है भाई. आता आम्ही मागवतोय काय पायनॅपल शिरा मागवतोय. अजिंक्यला रवा खूप आवडतो म्हणून पायनॅपल शिरा आम्ही मागवतोय. तर मंडळी रामाश्रीमध्ये नाश्ता झाला. सकाळी सिद्धिविनायकचं दर्शन झालं. अजिंक्यचं आरतीमध्ये झोपून झालं. हर्षदचं ब्रेकफास्टची पार्टी देऊन झाली. साईचं टॅक्सीची छप्पर तोडून झालं. आता आम्ही निघालोय घरी. परतीचा प्रवास. सगळ्यांना लय बेकार झोप आलेली आहे पण तरी पण अजून मंडप पूजन बाकी आहे ज्यामध्ये आम्ही जर कोण नाही गेलो तर साई जाईल आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. नाही ऑन अ सिरियस नोट आम्ही येणार आहोत आता मंडप पूजनला. त्याचा व्लॉग येईल की नाही माहित नाही पण येणार आहे. अजिंक्य येईल असं मला वाटत नाहीये पण ठीक आहे येईल बोलतोय. पण आता ना ऍक्च्युअल मध्ये खूप ट्रॅफिक आहे आणि आमच्याकडे खूप वेळ आहे. आता करायचं काय. आपण आहे ना आता हे आपल्यासोबत जे 3 जण आहेत अजिंक्य हर्षद आणि साई आपण आहे ना त्यांच्यासोबत एक गेम खेळूया. ठीक आहे. तर आपण आहे ना आपण त्यांना विचारूया की त्यांचं सगळ्यात फेवरेट गणपती बाप्पाचं गाणं कुठलं आहे आणि ते 2 ओळी त्यानंतर त्याच गाण्याचे गातील. ठीक आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण ज्याला झोप आली आहे त्याच्याशी बोलूया. माईक किधर आहे. हा तुझं सगळ्यात फेवरेट गणपतीचं गाणं कुठलं आहे. जे 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 असं गाणं जे तू ऐकलंस की तुला म्हणजे असं गणेशोत्सवाची एक्साइटमेंट येते किंवा खूप भारी वाटतं.
यारे यावालं. यारे या सारे या, हा, हे गाणं पण खूप सुंदर आहे. यारे या हे गाणं मला असं वाटतं व्हेंटिलेटर पिक्चर मधलं गाणं आहे. ठीक आहे. सो तसंही आता 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. सो यारे या सारे या गजाननाला आयो या. ओके, सो नेक्स्ट इज हर्षद केसरकर भाऊ, कुठलं गाणं तुमचं फेवरेट आहे गणपती बाप्पाचं? पालखी निघाली राजाची. वन ऑफ माय फेवरेट. सो आता 2 लाईन तुम्ही पण पालखी निघाली राजाची तर गाऊन दाखवा. तुम्ही पण का तुमचं पण फेवरेट. पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरात, राजा माता बसलाय नटून ताटात. मस्त मस्त गाणं आहे. अगदीच मला असं वाटतं खूप जुनं गाणं आहे आणि नितीन मोराजकर याचे गायक आहेत, जे आता या जगात नाही आहेत ऍक्च्युली. आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी हे गाणं गायलेलं. लालबागचा राजा, मला असं वाटतं त्या मंडपातच ते गाण्याची शूटिंग झालेली आहे. आणि यूट्यूबवरती तुम्ही ते गाणं एकदा, त्याचे ॲक्च्युअलमध्ये लोक फक्त ते गाण्याचं ऑडिओ ऐकतात, पण कधीतरी यूट्यूबवर जाऊन त्याचा व्हिडिओ सुद्धा बघा. खूप भारी व्हिडिओ आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये प्युअर नॉस्टॅल्जिक फील होतं, कारण व्हिडिओ क्लॅरिटी पण एवढी काय फुल HD किंवा 4K नाही आहे, पण ते जे इमोशन्स आहेत ना ते खूप चांगल्या पद्धतीने मांडले गेले. ते डान्सच्या मधून एकदम ट्रेडिशनल वेअरमध्ये तो सगळ्यांनी डान्स केला आहे आणि ती एक्साइटमेंट आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती, खूप भारी आहे. चला आपण आता ना साईशी बोलूया की त्याचं बाप्पाचं फेवरेट गाणं कुठलं आहे. चला साईशी बोलूया. मी गाणं प्ले केलंय ते प्ले केलंय. नाथ ह्याच्यातली एक स्टॅन्झा आहे जे मला तुम्हाला परत ऐकवायचंय, ते तुम्ही ऐका प्लीज. हे स्टॅन्झा ऐका गाईस, आणि तुम्हाला कोणाची आठवण येते ते सांगा मला. होई चिंता निवारणी देवा तुझ्याच कारणी, नाही साऱ्या जगी या तुझ्या सारखा रे सखा तुझ चिंतामणी. काय गाईस, खातू सर ज्यांनी गणेश उत्सवाचे सगळ्यात मोठे आणि मस्त आयडियाज बनवले, त्यातला आपला एक चिंतामणी. गाईस फुल गुजबम झाले बघा. आता जसं साईने मेन्शन केलंय विजय खातू सर यांच्या कलेबद्दल, मला ना एक गोष्ट सांगायची आहे. मला ना खातू सरांची 2016ची चिंतामणीची मूर्ती अजून पण लक्षात आहे. म्हणजे तो चेहरा आजही म्हणजे यंदाचा पण, गेल्या वर्षीचा पण चिंतामणीची मूर्ती बघितली ना तर मला ते 2016चीच मूर्ती आठवते. काय स्पेशल होतं त्या मूर्तीबद्दल मला नाही माहिती, बट 2016ची चिंतामणीची मूर्ती खूप भारी होती. आणि हे गाणं ऍक्च्युअल मध्ये मी ही ज्याला म्हणजे जे लाईन साईने ऐकवले ते लाईन्स मी पहिल्यांदा ऐकले, पण खरंच अंगावरती काटा येण्यासारखं ते लाईन्स आहेत. सो सगळ्यांचंच बाप्पा प्रेम आता उसळून येणार आहे, कारण की 14 सप्टेंबरला आपला बाप्पा येणार आहे. 6 सप्टेंबरला अकुर्लीचा राजा सुद्धा येणार आहे, त्याचा पण आपण व्लॉग करणार आहोत. हा व्लॉग मी ते संपवतोय. हा कम्प्लीट व्लॉग मोस्ट प्रोबेबली आजच आपण अपलोड करू. बघूया कसं टाइम मिळते, पण हा व्लॉग नक्कीच येणार आहे. सो बघत राहा यूट्यूबचे सगळे व्हिडिओज. आणि हो, आपण नवीन सिरीज चालू करणार आहोत ज्याचा पण व्हिडिओ आजच येणार आहे. ठीक आहे, सो बघत राहा.